मुलांनो, वेलकम बॅक. आज आपण शिकूया 10वी मराठी अक्षर भारती, जे SSC बोर्डाला इंग्लिश मिडियमचं पुस्तक आहे मराठीचं, आणि CBSEचंही सेम पुस्तक आहे. तर त्यातलं स्थूल वाचन मोठे होत असलेल्या मुलांना. ओके, हे आपण घेऊया. नेहमीची एकच सूचना असते माझी की तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे, तुमच्या हातामध्ये पेन पेन्सिल असली पाहिजे, जेणेकरून मी जे काही सांगतो संदर्भ ते तुम्ही तिथं पटकन लिहून घेतले पाहिजे, जेणेकरून तुम्ही जेव्हा तुमचा अभ्यास करायला बसाल तेव्हा किंवा रिव्हिजन करायला बसाल तेव्हा तुम्हाला त्याची मदत होईल. बिलकुल टाइम वेस्ट न करता आपण हे सुरू करूया. हे जे स्थूल वाचन आहे हे आपण एक लेख म्हणू. इट्स अन आर्टिकल, आणि ते लिहिलेलं आहे, त्याचे लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर. हे कोण होते, काय होते यांच्याबद्दल आपण बघूया. बघा, भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ. आता अणुशास्त्रज्ञ तुम्ही ऐकून असाल, एखादा हा शब्द कधीतरी तुमच्या कानावरून गेला असेल. अणुशास्त्रज्ञ ला इंग्रजीमध्ये म्हणतात न्यूक्लिअर सायंटिस्ट. तर हे भारताचे एक खूप मोठे, खूप महान न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत. भारतीय अणुऊर्जा मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते. भारतीय अणुऊर्जा मंडळ ला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲटॉमिक एनर्जी कमिशन ऑफ इंडिया, आणि त्याचे माजी अध्यक्ष. माजी म्हणजे काय असतं? माजी म्हणजे होऊन गेलेले. ते काही वर्षांपूर्वी अध्यक्ष होते. आता काय म्हणतात? माजीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एक्स प्रेसिडेंट किंवा एक्स प्राईम मिनिस्टर किंवा एक्स चीफ मिनिस्टर, म्हणजे जे होऊन गेले. आणि जे आता करंटली आहेत त्यांना म्हणतात आजी. आजी नाही बरं का, आजी म्हणजे वडिलांची आई किंवा आईची आई. आजी म्हणजे आता जे करंटमध्ये त्या पोझिशनला बसलेले आहेत, आणि त्याला इंग्रजीमध्ये म्हटलंय फॉर्मर प्रेसिडेंट. ठीक आहे. तुम्हाला जर माहिती असतील की आता ॲटॉमिक एनर्जी कमिशन ऑफ इंडियाचे कोण फॉर्मर प्रेसिडेंट आहेत, आजी अध्यक्ष, आजचे अध्यक्ष, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बघूयात पुढं. भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. भारताचे हे 4 सर्वोच्च पुरस्कार आहेत: पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, आणि सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचंय. बघूयात पुढं. मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून, म्हणजे तुम्हाला उद्देशून डॉक्टर अनिल काकोडकर तुमच्याशी बोलतायत. एवढा मोठा महान माणूस आज तुमच्याशी बोलतोय. त्या माणसाकडं सांगायला काहीतरी आहे, तुमच्याकडं ऐकायला कान आहेत का? ही महत्वाची गोष्ट आहे. ही अशी मोठी माणसं आपल्याला रोज रोज भेटत नाही, आणि हे तसेही आपल्याला समोरासमोर भेटत नाहीयेत, एका आर्टिकलच्या माध्यमातून भेटतात. इंडियन ऑटोमिक एनर्जी कमिशन ऑफ इंडियाचा अध्यक्ष असणं ही सामान्य गोष्ट नाहीये. ठीक आहे. काय म्हणतात बघूयात आपण. यांनी लिहिलेलं हे पत्र आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामामधून होत असते. आपण मराठीमध्ये म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे. आता थेंब केवढा असतो आणि तळ किती मोठं असतं? तळ्याची आणि थेंबाची काही कंपॅरिझन होतं का? नाही. पण एक एक थेंब गोळा करूनच मोठं तळ होत असतं, हे त्यांना त्या ठिकाणी म्हणायचंय. पुढे आपण बघूया. छोट्या छोट्या कामांमधूनच होत असते, म्हणून कुठलंही काम कमी दर्जाचं न मानता, कुठलंच काम लो क्वालिटीचं नाहीये. काय म्हणजे एका देशाला जसा प्राईम मिनिस्टर लागतो, एका देशाला होम मिनिस्टर लागतो, एका देशाला जसा एका राज्याला चीफ मिनिस्टर लागतो किंवा फायनान्स मिनिस्टर लागतो, तसा एका देशाला सफाई कर्मचारी सुद्धा लागतात. राईट. रस्ते झाडणारे किंवा गाव स्वच्छ ठेवणारे. ठीक आहे. त्यांचं काम थोडं, म्हणजे अगेन तेच म्हणतात की कुठलंच काम कमी दर्जाचं नाहीये, नाही का? कारण की ते नसतील तरी पण ह्या देशाचं अडणारच आहे. राईट. बघा पुढं. दर्जाचे न मानता, कमी दर्जाचं न मानता कोणतंही काम ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत, असा संदेश ते या पाठामध्ये देतात. ते म्हणतात की कुठलंही काम न लाजता, कुठलंही काम संकोच न बाळगता आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. स्क्रीन खाली घेतो. चला आपण समोर करूया, सुरुवात करूया. मी स्वतःची स्क्रीन अत्यंत छोटी
करून घेतलेली आहे. का तर समजा तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्हाला माझ्या मागच्या स्क्रीनवरच ते बघता येईल, पण तुमच्याकडे तुमचं पुस्तक असणं कधी पण चांगलं. बघा चला, मोठे होत असलेल्या मुलांनो, इथं तुम्ही तुमचं नाव टाका म्हणजे तुम्हाला अजून रिलेट होईल, ते तुमच्याशी बोलतायत. या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्क मधील 2 अनुभव सांगणार आहे. बार्क म्हणजे काय असतं, BARC, त्याचं उत्तर आपल्याला पुढे मिळणार आहे. बार्क मधील 2 अनुभव सांगणारे, 2 एक्सपिरियन्सेस सांगणारे. मला खात्री आहे, गॅरंटी आहे, माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील, प्रेरणा देतील, मोटिवेट करतील. बघूया. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे 2ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्क मध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो होतो तेव्हाचे आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. असा प्रश्न आपल्याला मगाशीच पडला. बघा सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचं लघुरूप आहे, शॉर्ट फॉर्म आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, BARC म्हणजे बार्क. ठीक आहे, हे क्लिअर झालं. आता तुम्हाला इथं एक्सरसाइज मध्ये बार्कवर टिपा लिहा आलेलं आहे, बरोबर, शॉर्ट नोट आलेली, त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही एक वाक्य तुम्हाला झालं हक्काचं, ते म्हणजे त्याचं फुल फॉर्म, ते तिथं लिहून टाकायचं. पुढे बघा, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे बी लिहायचं, मराठीमध्ये काय म्हणतात हेही लिहिलं की तुमचे 2-3 वाक्य इथंच झाले. बघा पुढं. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ओके, एवढं तर कॉमन काय म्हणतात जनरल नॉलेज आपल्याला असलंच पाहिजे. ठीक आहे, आणि ऍटलिस्ट शालेय वयामध्ये तर 100% असलं पाहिजे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचंच नाव या संस्थेला दिलं गेलं. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी झालेली आहे. पण मी तिथं ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झालेली होती. आता तुम्ही बघा, डॉक्टर अनिल काकोडकर सरांचा जन्म 1943चा आहे, म्हणजे जेव्हा इंडियावर ब्रिटिश रूल होता, इंग्रजांचं राज्य होतं, तेव्हाचा त्यांचा जन्म आहे. म्हणजे हा किती जुना जमाना आहे बघा. ही 60sची गोष्ट असावी, 60-70sची गोष्ट असावी. पुढे बघूयात आपण. आम्ही जवळपास 100 मुले मुली होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना डॉक्टर होमी भाभा 3-4 वेळा आले होते. यांनी स्वतः बघितलं त्यांना समोर. किती मोठी गोष्ट आहे. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. स्फूर्ती, मोटिवेशन, इन्स्पिरेशन, ते असताना एखाद्या माणसाला बघूनच इन्स्पिरेशन मिळतं, आपल्याला एनर्जी मिळते. तसं ते व्यक्तिमत्व म्हणजे काय, पर्सनॅलिटी. बघा, एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथं. म्हणजे जसं त्यांनी मागच्या एका लाईन मध्ये सांगितलं की सुरुवात झालेली जेमतेम 7 वर्ष झालेली आहेत, मग इनिशियल स्टेजला आहे, अजून एवढं काम नाहीये. बघूया. तर ते काय म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता, तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा, रिसर्च करत राहा. त्यासाठी सरकारला किती खर्च येतो याचा आत्ताच विचार करू नका. आता इथं सरकारला काय खर्च आहे, या 100 मुला मुलींचा पगार करणं किंवा त्यांना स्टायपेंड देणं किंवा त्यांना काही मानधन असेल ते देणं, हा इथला हा सरकारवरचा खर्च आहे. त्याचा तिथं संदर्भ त्यांनी सांगितलाय. तर होमी भाभा काय म्हणतात, तुम्ही त्याची कशाला काळजी करता, तो काय तुमचं मॅटर आहे का, तुम्ही तुमचं काम करा, तुमचं संशोधनाचं कार्य ते तुम्ही मोकळ्या मनानं करा. मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही म्हणायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. प्रवृत्ती म्हणजे ॲटिट्यूड किंवा माइंडसेट. एक असतं बघा, एक एम्प्लॉई माइंडसेट असतो. आणि एम्प्लॉई माइंडसेट म्हणजे काय असतो, तुम्ही एखाद्या ऑफिस मधले क्लार्क बघा किंवा ऑफिस बॉय वगैरे बघा, ते काय करतात माहिती का, त्यांना बॉस जेवढं सांगतो ना ते तेवढंच काम करतात, ते त्याच्या पलीकडे काहीही करत नाही. ह्याला म्हणतात एम्प्लॉई माइंडसेट. म्हणजे ते त्याच्यापेक्षा मोठं पण होत नाहीत कधी, ते त्याच पोझिशनला राहतात. मोठं कोण होतो की जो मोठी स्वप्न बघतो
आणि ज्याची जास्त मेहनत करायची तयारी आहे तो मोठा होतो. अशी सामान्य किंवा इतका छोटा विचार करणारी माणसं कधीच मोठी होत नसतात. भाभांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला, मेमरीमध्ये फिट्ट बसला डोक्यामध्ये. आणि मुलांनो, स्वानुभवानं सांगतो, स्वानुभव हा मराठी शब्द 2 शब्दांपासून बनलाय. स्वानुभव म्हणजे स्वतःचा अनुभव. स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. आता स्काय इज द लिमिट कुठं वाचतो आपल्याला माहिती आहे ना. स्काय इज द लिमिटचा अर्थ असा आहे की जर समजा तुम्हाला उडायचं असेल, जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, जर तुम्हाला उडायचंय, झेप घ्यायची, तर स्काय इज द लिमिट. म्हणजे स्काय अनलिमिटेड आहे, राईट. म्हणजे तुम्हाला काहीच लिमिट नाहीये, किती पण उडा. तुमच्यामध्ये जितकी मेहनत करायची तयारी आहे, जितका दम आहे, तितकं उडा. त्यामुळे त्याला म्हणतात स्काय इज द लिमिट. स्क्रीन खाली येतोय, पुढे बघा. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षांपर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. कुणीतरी मेंटॉर लागतो आपल्याला. असं नाही की सगळंच आपण. आता आपल्या आई वडिलांनी पण आपल्याला सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये आपल्याला खाऊ घातलं, आपल्याला आपली शिशू धुतली, आपल्याला कपडे घातले, आपलं आजारपण काढलं, आपल्याला चालायला शिकवलं, आपल्याला सायकल शिकवली, राईट. तर ते सुरुवातीला करावंच लागतं, त्याची आवश्यकता पण असते. तसं जेव्हा आपण जॉब सुरू करतो, जेव्हा बिझनेस सुरू करतो किंवा काही पण, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला त्याला मेंटॉरशिप म्हणू आपण, राईट. तर ती गरज पण असते, त्याची आवश्यकता असते. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. सक्षम म्हणजे एबल. स्वतःला म्हणजे तुमची ती ॲबिलिटीज तुम्ही स्वतः डेव्हलप केली पाहिजे. का आयुष्यभर कुबड्या घेऊनच चालणार आहे का आयुष्यभर कोणाचं तरी बोट धरूनच चालणार आहे का? अरे तुम्ही मोठं झाल्यावर तुम्ही लहानांचं बोट धरायचंय, राईट. त्याच्यासाठी तुम्ही सक्षम बना त्या गोष्टीसाठी. पुढे बघा. ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत. इथं ना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आणि तो हे जे लाईफ स्किल आहे ना, हे जे लोक आपल्यामध्ये घेतील ते ह्या जगाच्या गर्दीपासून वेगळे होतील. आणि ते लाईफ स्किल आहे सेल्फ स्टार्ट करणं. म्हणजे कुठली पण गोष्ट आहे का नाही, एखाद्याला सांगणं आणि ती गोष्ट आपली आपण धडपडून तयार करणं, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही सेल्फ स्टार्ट बना. कुठली पण गोष्ट असेल त्याच्यामध्ये तुम्ही एक म्हणजे तुम्हाला हे सांगतो, तुम्ही 3 इडियट्स हा सिनेमा बघितला असेल तर 3 इडियट्स मध्ये सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे आपलं? रॅन्चो, बरोबर आहे. आता तो रॅन्चो काही कुणी सांगण्यावर कुणीतरी सांगणार मग हा ऐकणार असं नाहीये ना, तो सेल्फ स्टार्ट आहे. मग तो किती मोठा होतो, राईट. असं ते त्या ठिकाणी म्हणतात. आणि पुढे काय म्हणतात बघा. आता दुसरा अनुभव सांगतो बघा. चला. ट्रेनिंग स्कूल मधील प्रशिक्षण संपवून, म्हणजे त्यांची ती काय म्हणतात त्याला, काय बरं मला तो शब्द येत नाही, तो त्यांचा तो ठीक आहे असो, मला तो शब्द आता येत नाहीये. दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूल मधील प्रशिक्षण संपवून मी बार्क मध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झाले. ठीक आहे, ट्रेनिंग संपलं, आता जॉब त्यांनी त्या ठिकाणी सुरू केला. म्हणजे इंजिनियर म्हणून जॉईन झालेला माणूस नंतर त्याच बार्कचा अध्यक्ष होतो. ही किती मोठी गोष्ट आहे, हे आपल्याला शिकायचंय. ही प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडनं घ्यायची. बघा, तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. मेटलायझिंग कुठली तरी एक प्रोसेस असेल, कुठलं तरी एक डिपार्टमेंट असेल. ठीक आहे. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती, मशिनरीज होत्या, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणजे ते तसंच पडलं होतं. म्हणून मग मी म्हणालो, मी म्हणजे कोण? डॉक्टर अनिल काकोडकर. मी म्हणालो मी यावर काम करतो. बघा, सेल्फ स्टार्ट आहे हा माणूस. मी यावर काम, कुणी सांगायला आले नाही की जा तू तिथं जाऊन काम कर. ते स्वतःच आतून आलं पाहिजे. पण यासाठी मला एक वेल्डिंग करणारा माणूस आणि एक फोरमन म्हणजे त्याला साध्या भाषेमध्ये आपण हेल्पर म्हणू समजा, यांची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःलाच सगळं करावं लागेल.
स्वतःला सगळं करावं लागेल. वेल्डिंगचं काम पण स्वतःच करायचं, फोरमनचं काम पण स्वतःच करायचं, का इनिशियल स्टेज आहे. ठीक आहे, पुढे बघा. वरिष्ठांची आज्ञा मानून, वरिष्ठ म्हणजे सिनियर लोकांनी असं सांगितलं की आता तुला काही मिळणार नाही. कुठे गेलं, हा, सिनियर लोक म्हणाले की आता तुला काही मिळणार नाही. ठीक आहे, त्यांची ऑर्डर, ठीक आहे, काय तुम्ही म्हणाल तसं. म्हणून वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून मी ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. एखादं काम पूर्ण झालं ना की मग त्यांना सगळ्यांना कॉन्फिडन्स आला की अरे इस बंदे में दम है, आता काहीतरी वेगळं करू, आता या मशिनरी वापरायला सुरुवात करू, आता याच्यावर मोठे प्रोजेक्ट करायला सुरुवात करू. आणि मग ते म्हणाले हे करूयात का, आता ते करूयात का, असं बरंच काय काय म्हणाले. आणि मग विचारलं आता सांग तुला काय पाहिजे. जेव्हा काकोडकर साहेबांनी स्वतःला सिद्ध केलं, त्यांनी जगाला दाखवून दिलं की ते काय चीज आहेत. मग सुरुवातीला जे म्हणत होते की तुला वेल्डर मिळणार नाही, फोरमन मिळणार नाही, आता तेच सिनियर म्हणायला लागले आता तुला काय काय पाहिजे सांग, तुझ्या रिक्वायरमेंट सांग. का, त्यांना रिझल्ट दिसायला लागला. बरोबर आहे, ही सामान्य गोष्ट नाहीये. बघा पुढं. तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवं ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व गोष्ट करीन. म्हणजे ते इतके इंडिपेंडेंट झाले की आता कुणाचीच गरज शिल्लक राहिली नाही त्यांना. आणि तुम्ही विचार करा ना, जो दुकानदार असतो, एखादी कंपनी सुरू करणारा माणूस असतो किंवा दुकान चालू करणारा, सुरुवातीला सगळं काम त्याला करावं लागतं. झाडू मारण्यापासनं, पुसून घेण्यापासनं, माल विकण्यापासनं, माल भरण्यापासनं, हे सगळं काम त्याला करावं लागतं, राईट. कारण की सुरुवातीची फेज खूप अवघड असते. बघा, स्क्रीन थोडीशी घेतो. हा, तेव्हा ते म्हणाले काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणजे लोक काय करतात, आधीच म्हणतात अरे मला वेल्डर पाहिजे, मला हेल्पर पाहिजे, मला हे रॉ मटेरियल पाहिजे, मला इतका फंड पाहिजे. पण मग एवढं सगळं करून सुद्धा ते काम आजपर्यंत झालं नाही आणि तू कुणाचीही मदत न घेता तू ते काम पूर्ण केलं. म्हणजे या मुलाकडे किती स्पार्क आहे, अनिल काकोडकर साहेबांकडे किती स्पार्क आहे बघा. म्हणून आम्ही तुला वेल्डर आणि फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो, मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे, आता ते तुझं ऐकतील. पहिले ऐकणार, आता का ऐकतील, कारण की आधी प्रूव्ह केलं, आधी त्यांनी करून दाखवलं. बरोबर आहे, आणि मग ते त्यामध्ये सक्सेस झाल्यानंतर लोक त्यांचं ऐकणार, कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही, कधीच करू शकत नाही एकटा माणूस, त्याला टीम लागती. जर तुम्हाला काही मोठं काम करायचं असेल तर तुम्हाला टीम लागती. रतन टाटा साहेबांचा एक कोट मला आठवला की जर तुम्हाला खूप फास्ट जायचं असेल तर तुम्ही एकटे जा. पण तुम्हाला खूप लांब जायचं असेल, इफ यू वॉन्ट टू गो फास्ट गो अलोन, इफ यू वॉन्ट टू गो फार गो विथ पीपल किंवा फाइंड पीपल, मेक अ टीम. आता तो असाच्या असा कोट नाहीये, ते तुम्ही गुगलवर सर्च करा. जर तुम्हाला लांब जायचं असेल ना तर मग मात्र तुम्हाला टीम लागेल. मग एकटा माणूस काय करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊ, त्यांची टीम किती जबरदस्त होती बघा, त्यांच्याकडची माणसं किती जबरदस्त होती बघा. तसंच काहीच. पुढे बघा, थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. इथं काय, बिलीव्ह इन युअर सेल्फ, हा जो कोट आहे ना, हा इथं चपखलपणे बसतोय की तुमचा विश्वास आहे ना की हे काम होईल, मग ते करून दाखवा आणि मग सांगा. आणि एकदा तुम्ही सक्सेसफुल झाल्यानंतर लोक तुमचं ऐकणार आहेतच. पुढे बघा, आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. आणि त्याच्यानंतर ते काय म्हणतात बघा, यानंतर ते म्हणतात, तर मुलांनो, जवळजवळ 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही महत्वाचे वाटतात. यातील आशय म्हणजे त्याचा तुम्ही अर्थ घ्या.
त्याच्यातून या धड्यातून तुम्ही आज टेकअवे काय घेणार आहे पहिल्या पॅरेग्राफ मधून आणि दुसऱ्या पॅरेग्राफ मधून मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा 1 आणि 2 असं करून बघूयात मला तुम्हाला किती ते लक्षात आलेलं आहे किंवा कुणामध्ये किती स्पार्क आहे हे सुद्धा मला त्या कमेंटमधून समजेल. बघा आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. असं म्हणतात भाभा अणुसंशोधन केंद्र ॲटॉमिक एनर्जी कमिशन ऑफ इंडियाचे एक्स प्रेसिडेंट माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर सर. ठीक आहे, खूप सुंदर पत्र ऍक्च्युली हा लेख मी सुरुवातीला म्हणालो लेखच आहे ऍक्च्युली पण ते तुमच्यासाठी त्यांनी लिहिलेलं पत्र आहे. जाता जाता एक छोट्याशा मोटिवेशनल कोट न आपण आजचं लेक्चर एंड करूया. कधीतरी कुठंतरी कितीतरी वर्षांपूर्वी मी ऐकलं होतं पण ते जेव्हा ऐकलं तेव्हाच ते माझ्या डोक्यामध्ये इतकं फिट्ट झालं होतं ते साधारण इथं आपल्याला समजेल. तुमच्यासाठी ती गोष्ट बघा तुम्हाला त्यातनं काय घेता येतंय. ती ऍक्च्युली शायरी आहे आणि ती शायरी अशी आहे की जब भी कोई काम करो, जब भी कोई कार्य करो, जब भी कोई काम करो, जब भी कोई कार्य करो तो उसे ऐसे करो कि उस काम को फक्र हो, कि उस काम को गर्व हो कि तुमने उसे किया है. काय सुंदर शायरी बघा माझ्या मनामध्ये अजून सुद्धा साठलं. अजून सुद्धा एखादं काम करताना मला असं वाटतं की मी इतकं भारी काम करावं ना ते की ते कामाला सुद्धा भारी वाटावं की येस सुहासनं ते काम केलंय. राईट. चला अशा प्रकारे एक सुंदर स्थूल वाचन झालं. ह्याच्यावर क्वेश्चन यायचे खूप चान्सेस आहेत. त्याचा एक्सरसाइज करा. तुम्हाला जर क्वेश्चन आन्सर्स हवे असतील तर सांगा त्याचे आपण सेपरेट व्हिडिओ बनवूयात. बाकीचे सुद्धा धडे कविता या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सापडतील. अजून काय तुमचं म्हणणं असेल कमेंटमध्ये कळवा. आता इथंच थांबूयात. टाटा बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.